अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे प्रहार संघटनेचे उमेदवार डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी मतदारसंघ पिंजून काढत प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी संपर्क साधला। या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केला। 2019 ते 24 या कार्यकाळात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांचे वडील आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केलं। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांची तिकीट कापत माजी मंत्री राजकुमार बडोले यांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या पितापुत्रांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेत प्रवेश करीत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची निवडणूक आमदार पुत्र डॉक्टर सुगत मनोहर चंद्रिकापुरे हे लढवित असून वडिलांसोबत या मतदारसंघात केलेली कामं लक्षात घेत मतदार राजा मला निवडूनच देईल असा विश्वास डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केला। तर या मतदारसंघात गेल्या 5 वर्षात माझ्या वडिलांनी आमदार असताना अनेक विकास कामं केली असून मला देखील निवडून येथील बेरोजगार तरुणांना उद्योग आणि शेती उत्पादित कारखाने तयार करायचे असल्याचं लोक मला निवडून देतील असं मत प्रहार संघटनेचे नेते डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केलं। गोंदियाहून प्रतिनिधि अमरदीप बड़गे। जनता का बहुत उत्स्फूर्त प्रतिसाद है। जनता जो इस खराब राजनीतिक माहौल में किसी पार्टी के ऊपर अभी जनता को भरोसा रहा नहीं है और जनता ने सोच लिया है कि इस बार कार्यकर्ता और मतदार किसी भी पक्ष का हो पर वो इस बार बटन बैठ के दबाने वाला है। डॉक्टर और इंजीनियर लड़ रहे हैं, क्या बताएंगे इसके बारे में? डॉक्टर और इंजीनियर लड़ रहे हैं तो इस बारे में एक ही चीज़ होती है कि जब कोई भी चीज़ ख़राब हो जाती है या बीमार होती है तो जब बीमारी से सुधारना होता है तो डॉक्टर ही ट्रीटमेंट करता है, इंजीनियर वो काम कर नहीं पाता। तो आज हमारी विधानसभा क्षेत्र में हमारे पिताजी ने आधा काम कर रखा है, अभी भी आधी बीमारी बाकी दूर होने की है क्योंकि उनका कार्यकाल ख़त्म हो गया। उसी कार्यकाल को पूरा आगे करते हुए एक डॉक्टर की तरह हम हमारे विधानसभा क्षेत्र का पूरा ट्रीटमेंट करेंगे, यहाँ के रोज़गार की समस्या मिटाएंगे, यहाँ के महिलाओं को हाथ में काम देंगे, यहाँ पे अच्छे उद्योग समूह लेके आएंगे, यहाँ पे शिक्षण की अच्छी व्यवस्था लाएंगे और यहाँ पे जितनी भी विकास के काम है वो करेंगे। इथे कोणते पक्ष मोठे नाहीत किंवा कोणते उमेदवार मोठे नाही, सर्वात मोठी आहे ही जनता, हे मायबाप मतदार बंधू भगिनी जेवढे आहेत हे सर्वात मोठे आहेत। आणि एकदा त्यांनी जर विचार केला आणि मला निश्चित विश्वास आहे की यावेळेस त्यांचा विचार झालेला आहे की यावेळेस क्रिकेटची बॅट या चिन्हावरती प्रचंड बहुमताने ते बटन दाबणार आहेत आणि खरी लोकशाही काय असते भारतामध्ये ते या सर्व मोठ्या पक्षांना दाखवणार। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।